नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये ग्रामीण वस्त्या व तांडे यांच्यावरचे जे काही प्रश्न असेल ते सर्वच्या सर्व प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर लक्ष द्या सर्वांनी. तर हे सगळे काय सांगा प्रारूप आहे. कशांचे प्रारूप आहे? तर ही सर्व प्रारूप कशी आहे सांगा? वस्त्यांची आहे. तर हे बघा, या ठिकाणी आपण जर बघतो म्हटलं एखादा कोण सांगा महामार्ग जर असेल आणि त्या महामार्गाच्या आजूबाजूला जर समजा वस्ती असेल तर त्या वस्तीला काय सांगा? रेषाकृती. रेषा म्हणजे रेखा होत असते, तर रेषाकृती किंवा काय सांगा रेखाकृती प्रारूप असे म्हटल्या जाते, असं या ठिकाणी लक्षात घ्यायचं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर एका केंद्रापासून जर इतर बाजूला आजूबाजूला जर समजा रस्ते जात असेल आणि त्याच्या आजूबाजूला जर घरे असतील तर त्याला केंद्राचा त्याग करणे म्हणजे केंद्र सोडून देणे, म्हणून केंद्रत्यागी किंवा त्रिज्याकार प्रारूप असं म्हटल्या जाते. आणि जे नदीचा वगैरे काठ असतो, किनारा असतो, त्या किनारवर्ती भागामध्ये जर समजा घरे असतील तर तो बाणासारखा आकार त्या घरांच्या वस्तीला प्राप्त झालेला असतो, म्हणून तिला बाणाकृती प्रारूप असे म्हटल्या जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, असा जर समजा तुम्हाला स्टार सारखा आकार जर प्राप्त होत असेल, हे लक्षात घ्या, म्हणजे ह्या पद्धतीनं आपण कन्सिडर करू हे असा वगैरे स्टार सारखा, याला ताराकृती किंवा काय सांगा तारकाकृती प्रारूप असं म्हटल्या जाते. मध्ये एखादा मोठा पाण्याचा जलाशय आहे, तलाव आहे, मोठा पाण्याचा काय सांगा भाग आहे, त्याच्या आजूबाजूला सर्व काय सांगा घरे वसलेली आहे, ते तीर्थक्षेत्रही राहू शकते आणि त्याच्या आजूबाजूला रस्ते जर निघत असेल त्या रस्त्याच्या दुर्तपात सुद्धा घरे आहे, तर तेव्हा त्याला गोलाकार किंवा काय सांगा वर्तुळाकार प्रारूप असं म्हटल्या जाते, असे लक्षात घेऊ. त्याच्यानंतर बघा, तर अशा पद्धतीनं विशिष्ट एरियामध्ये घरे आहे, ठोकळा म्हणजे चौकोन आहे, असं चौकोनामध्ये आणि आजूबाजूला काय सांगा मुख्य रस्ते असेल तर त्याला चौकोनाकृती प्रारूप असं म्हटल्या जाते. लक्ष. त्याच्यानंतर काय म्हणून सांगा, घरे आतमधल्या तोंडाची आहे. हा मुद्दा दोन मध्ये फरक करतो. ही घरे सगळी कशा तोंडाची आहे लक्षात घ्या. तर ही कशी म्हणून सांगा? आतमधल्या तोंडाची आहे. अरे बरोबर आहे ना. आणि अशी स्क्वेअरच्या स्वरूपात असेल, ठोकळ्याच्या स्वरूपात, मग याला ठोकळाकृती प्रारूप असं म्हटल्या जाते. आणि इकडे बघा, आपण असं लक्षात घेऊ की ह्या ज्या डोंगर रांगा असतात त्यांची उंची वेगवेगळी असते, तर वेगवेगळ्या उंचीवर घरे असतात. म्हणजे कोकणात गेलो खाली घरे वर 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 घाटमाथ्यापर्यंत काय सांगा जास्त उंचीवर नसतात, पण तशी काय सांगा असतात. त्याला शिडीच्या आकाराचे किंवा वेदिकायुक्त काय म्हणून सांगा प्रारूप असं म्हटल्या जाते. मग एखाद्या ठिकाणी घरांची भयंकर गच्च गर्दी किंवा काय सांगा दाटी जर होत असेल, एखादं तीर्थक्षेत्र म्हणा, एखादं फेमस काय सांगा सिटी म्हणा, जसं मुंबई वगैरे, एकदम लोक जाऊन त्या ठिकाणी चिकटतात, तर त्याला मधमाशाच्या पोळ्याच्या आकाराचे सदृश्य प्रारूप असेही म्हटल्या जाते. जे म्हणजे वर्णन जे केलेलं असते त्या वर्णनानुसार आपण त्याची उत्तरं लिहायची असतात. तर बघा, आता आपण इथे प्रश्नाच्या स्वरूपात सर्वच्या सर्व काय सांगा जाणून घेऊया. तर लक्ष द्या या ठिकाणी कसं राहील. मग ह्या ठिकाणी बघत असताना पहा, इथे काय म्हणत आहे तुम्हाला, एक किंवा एकापेक्षा जास्त कुटुंबे पहा परस्परांपासून थोड्या दूर अंतरावर राहतात. म्हणजे हे काय सांगा, हे रस्ता आहे, तर असं परस्परांपासून काय सांगा दूर अंतरावर राहतात. तर म्हणजे ते विखुरलेल्या स्वरूपात आहे, डिस्ट्रीब्यूट झालेले आहे, म्हणून त्याला काय म्हणतात सांगा विखुरलेल्या वसाहती असं म्हणतात. तर जसं कोकणामधली काय सांगा घरे वगैरे, शेतामध्ये काय सांगा फार्म हाऊस वगैरे असतात ना, किंवा दूर दूर असेल तर ते काय म्हणून सांगा विखुरले. एकापेक्षा जास्त गटसमूह एकत्र येऊन वस्त्यांचे केंद्रीकरण होते, वस्त्यांचे केंद्रीकरण होते, तेव्हा त्यांना काय म्हणतात केंद्रित वसाहती असं म्हणतात. त्यात प्रश्नामध्ये क्ल्यू शोधायचा, प्रश्न वाचून उत्तर लिहायचं. मुख्य वसाहत म्हणजे ही काय सांगा, इथे काय सांगा मुख्य वसाहत आणि तिच्या बाजूला अलग अलग घरांचे काय सांगा समूह मिळून निर्माण होणाऱ्या वसाहतीला, म्हणजे मुख्य वसाहत कोणती होईल तेच आपल्याला समजत नाही. अरे बरोबर आहे ना. तर त्याला काय म्हणतात सांगा संमिश्र वसाहती असे म्हणतात. जसं मुंबई शहर वाढत गेलं, बृहन्मुंबई झालं, नवी मुंबई झालं. अरे बरोबर आहे ना. तर मुख्य वसाहतीच्या आजूबाजूला ज्या वसाहती वाढतात त्यांना संमिश्र वसाहती असं म्हणतात. एकाच वसाहतीमधील घरांचे समूह कमी जास्त अंतरावर अनियमितपणे वसलेले असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय सांगा खंड पडलेला असतो, काही घरं इथं आहे, काही घरं इथं आहे, म्हणून त्यांना काय म्हणतात विखंडित वसाहती असे म्हणतात. आता बघा, रस्ता, कालवा यांच्या दुतर्फा, नदी व समुद्र किनाऱ्याच्या काठावर, पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी एका पंक्तीमध्ये, पंक्ती म्हटल्याच्या नंतर लक्षात ठेवा काय सांगा ओळ, तर एका ओळीत घरे असतात, त्याला काय म्हणतात सांगा रेषाकृती. ओळीत घरे हे काय म्हणते, पण एका पंक्तीत जर असेल तर म्हणजे सरळ पंगत बसवल्यासारखी. तर लक्षात घ्या रेषाकृती प्रारूप. वसाहतीतील प्रमुख चौकात किंवा मध्यवर्ती महत्वाच्या ठिकाणापाशी
अनेक मार्ग एकत्र येऊन, हे लक्षात घ्या, हे काय म्हणून सांगा, मार्ग एकत्र येत आहे. अरे बरोबर आहे ना, येऊन मिळतात किंवा तिथून वेगवेगळ्या दिशांना मार्ग जातात, तेव्हा त्याला काय म्हणू, तर केंद्रापासून मार्ग कुठे चालले सांगा, दूर चालले. म्हणून आता आपण शिकलो त्याप्रमाणे त्याला काय म्हणायचं सांगा, केंद्रत्यागी प्रारूप असं म्हणायचं. कोणतं प्रारूप म्हणायचं तर लक्ष द्या, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर केंद्रत्यागी प्रारूप असं म्हणणार आहोत. हे बघा, केंद्रत्यागी प्रारूप असे म्हणतात, हे लक्षात घ्या. आता नंतरचा प्रकार पहा, वसाहती नदीच्या टोकदार अग्रवर्णाच्या अग्रभागात किंवा समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या उंच निमुळत्या भूभागावर स्थापन झालेल्या असतात त्याला. तर हे बाणाकृती प्रारूप, कारण जमिनीचा भाग कुठे गेलाय, समुद्रात वगैरे गेलेला आहे आणि पाण्याचा भाग त्याला वेटोळा झालेला आहे, म्हणून ते बाणाकृती प्रारूप होईल. सुरुवातीला केंद्रत्यागी त्रिज्याकार स्वरूपाच्या वसाहतीचा विकास होत जाऊन नंतरच्या काळात जर वसाहत वाढत गेली, म्हणजे कसं झालं, सुरुवातीला काय सांगा, केंद्रापासून काही रस्ते चालले. अरे बरोबर आहे ना, केंद्रापासून काही रस्ते चालले, म्हणजे हे केंद्र आहे आणि याच्यापासून, हे केंद्रापासून काही रस्ते इकडे, काही रस्ते इकडे, काही रस्ते इकडे. आता हे आला आकार कसा प्राप्त झाला, ताऱ्याचा. म्हणून त्याचं उत्तर कसं होईल, सुरुवातीला केंद्रोत्यागी त्रिज्याकार स्वरूपाच्या वसाहतीचा विकास होत जाऊन नंतरच्या काळात वसाहत वाढत गेल्याने त्या वसाहतीचे रूपांतर कशामध्ये होते सांगा, ताराकृती प्रारूपामध्ये होते. ताराकृती प्रारूपामध्ये होते. सपाट मैदानी प्रदेशात ज्या ठिकाणी हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना जुळतात, म्हणजे हे पहा, हे सपाट मैदानी प्रदेश आणि हे अशा प्रकारे जर झालं तर त्याला काय म्हणतात सांगा, चौकोनाकृती प्रारूप असं म्हणतात. पर्वतीय भागात उताराला अनुसरून टप्प्याटप्प्याने घरांच्या रांगा बांधलेल्या असतात, हे सांगितलं तुम्हाला, त्याला शिडीच्या आकाराचे प्रारूप असे म्हणतात, असे आपण लक्षात घेऊ. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा बघा. या ठिकाणी पुढे कसं कसं राहील ते बघा. तुम्हाला याच्यामधून जसे जसे प्रश्न येईल तशी तशी उत्तरं काय सांगा द्यायची आहे, हे इथे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, आता बघा, ग्रामीण वसाहतीमध्ये प्रमुख व महत्वपूर्ण कार्य. आता पहा ना, भारत हा कोणता देश आहे, कृषी प्रधान देश आहे. मग ग्रामीण वसाहतीमध्ये प्रमुख व महत्वपूर्ण कार्य कोणतं आहे सर, कृषी आहे. महाराष्ट्रामधील नद्यांच्या खोऱ्यात केलेल्या सर्वेक्षणातून, तेथील उत्खननातून काय काय सापडलं आपल्याला, हत्यारे, प्राण्यांचे सांगाडे, जीवावशेष, यापैकी सर्व. महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्मयुग ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी रिकामी जागा येथे संशोधन करण्यात आले. हा प्रश्न यावर्षी राज्यसेवा प्रिलिमला होता. अरे आठवा ना, कुठे कुठे संशोधन झालं म्हणे महाराष्ट्रामध्ये, होता की नव्हता, आठवा व्यवस्थित. बघा, पाटणे, जळगाव, जामगाव, पुणे, हातखंबा, रत्नागिरी. उत्तर काय वरील सर्व होता राज्यसेवा प्रिलिमला. ॲज इट इज, कट टू कट आपला झाला नव्हता. झाला असता तर तुम्ही याच्यावर फोकस केला असता. हे पहा, पाटणे, जळगाव, जामगाव, पुणे, हातखंबा, रत्नागिरी, वरील सर्व, असं लक्षात घेऊ. महाराष्ट्रात रिकामी जागा या काळात मानव निसर्गता उगवणारे धान्य गोळा करीत असावा. कोणत्या काळात, तर इसवी सन पूर्व 10,000 ते इसवी सन पूर्व 40,000 वर्षापूर्वी. बघा, महाराष्ट्रात ताम्रपाषाण युगामध्ये लक्षात घ्या, रिकामी जागावर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था होती. तर ताम्रपाषाण म्हटल्यावर शेती, पशुपालन, शिकार, मासेमारी, यापैकी सर्वच. महाराष्ट्रातील संस्कृतीवर ताम्रपाषाण युगावर लक्षात घ्या, रिकामी जागा येथे उत्खननावरून खूप प्रकाश पडला. तर हे जोरवे संस्कृती, सोनेगाव व इनामगाव, पुणे जिल्हा, नेवासे, दायमाबाद, अहमदनगर. ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो या तिन्ही ठिकाणी उत्खनन झालं आणि त्याचा खूप प्रभाव पडला. नंतर ताम्रपाषाण युगीन महाराष्ट्रात ग्रामीण जनतेच्या रिकामी जागा गरजांची पूर्तता करणारे कारागीर, कलाकार, तज्ज्ञ लोकांचे गट नगरात वस्ती करून राहायचे. लक्षात घ्या, रिकामी जागा, कोणत्या गरजा, आर्थिक गरजा, सामाजिक गरजा, सांस्कृतिक गरजा, हे लोक प्रथम कुठे राहायचे, शहरात. महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृती इसवी सन पूर्व 1200 त्या सुमारास रिकामी जागामुळे लोप पावली. हा प्रश्न कशामुळे, दुष्काळामुळे काय सांगा, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृती संपली, असं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नंतरचे आपण काय करू सांगा, प्रश्न पाहू. बघा या ठिकाणी काय म्हणत आहे तुम्हाला प्रश्न, तर पहा त्याच्यात, लोहयुगीन काळात, लोह म्हणजे लोखंडाचं, ताम्रपाषाण म्हणजे तांबे आणि दगड. लक्षात घ्या, लोहयुगीन काळात इसवी सन पूर्व 7वे-8वे शतक लोहाचे तंत्रज्ञान जाणणारा मानव महाराष्ट्रामध्ये विदर्भात रिकामी जागाकडून आला असावा. तर तो साऊथ कडून आला असावा, दक्षिणेकडून आला असावा, असं आपण गृहीत धरू.
त्याचं कारण आफ्रिकेमध्ये कोण मानवाची उत्पत्ती झाली असावी याचे पुरावे आहेत. म्हणजे आफ्रिका खंडात मानव निर्माण झालेला असावा. आफ्रिका कुठे येतं? आपल्या पुन्हा दक्षिणेकडेच येतं, तो दक्षिणेकडून आलेला असावा. रिकामी जागा काळात महाराष्ट्रात नागरी संस्कृतीच्या खुणा दिसू लागल्या. नागरी म्हणजे शहरी संस्कृती, बरोबर आहे. हे इसवी सन पहिल्या ते काय सांगा 3ऱ्या शतकादरम्यान म्हणजे वैदिक संस्कृती वगैरे पहा. रिकामी जागा महाराष्ट्रात ग्राम नावामध्ये अधिक प्रमाणात हे प्रत्यय लावले जातात. पूर, खेड, नगर. हे पूर नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, अरे बरोबर आहे ना, लक्षात घ्या. नंतर रायपूर, गंगाखेड, जामखेड वगैरे. नगर अहमदनगर, हे नगर, ते नगर, बरोबर आहे. पुन्हा बाबुळगाव, नवेगाव, हे असं. पुन्हा बली वगैरे काय सांगा प्रत्यय लावले जातात. नंतर ओली घरे, पालघर, लक्षात घ्या. नंतर काय सांगा शिवपुरी, जगन्नाथपुरी, हे सगळे प्रत्यय लावले जातात. विचारला प्रश्न उत्तर देता आले पाहिजे. महाराष्ट्रात ग्राम किंवा खेड्यांचा निर्देश करण्यासाठी का, लक्षात घ्या, कसबा, मौजे, खुर्द व बुद्रुक यांचा वापर करतात, हे लक्षात ठेवा. पहा, बुद्रुक म्हणजे खेड्याचा मोठा भाग असतो, लक्षात घ्या. आणि खुर्द म्हणजे काय म्हणून सांगा, छोटा भाग असतो मागून बनलेला, लक्षात घ्या. कसबा या ठिकाणी काय म्हणून सांगा, तर अशी म्हणजे बाजार वगैरे भरण्याचा काय म्हणून सांगा, म्हणजे हे असतो, म्हणजे बाजार म्हणा, आठवडी बाजार, गुजरी वगैरे, पूर्वीचा विषय. आणि मौजा म्हणजे त्या एरियाला म्हणतात, मौजे तरोडा, लक्षात घ्या. मौजे काय आता ह्या गावात नाही म्हणत आपण, ही मोठी गाव, लहान गावांना. पहा, महाराष्ट्रात ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीची घरे रिकामी जागाशी मिळती जुळती असतात. म्हणजे भूरचनेशी, बरोबर, स्थानिक साधन सामग्रीशी, बरोबर. समजा आपल्या एरियामध्ये संगमरवर खूप मोठ्या प्रमाणात सापडलं असतं, तर आपण घर नाही ताजमहलच बांधला असता, अरे बरोबर आहे ना. तर मुद्दा कसा, इथे काय अवेलेबल होते, काय अवेलेबल होते, काळा दगड, माती, बरोबर आहे, बेसॉल्ट जे असेल ते आपण बांधतो. पण जर संगमरवर अवेलेबल असता, इमॅजिन करा संगमरवरचे पर्वत असते, तर नक्कीच आपण काय सांगा त्याची घरं बांधली असती. तर स्थानिक साधन सामग्री आणि हवामान ह्याच्याशी हे वरील सर्व, ठीक आहे. महाराष्ट्र पठारावर सर्वसामान्यपणे रिकामी जागा घरे बांधली जातात. हे माळवदी आणि कशाची घरे, धाब्याची. धाबा म्हणजे असा प्लेन थोडासा कमी होता. धाबा म्हणजे कसं, पुन्हा तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या, ते घर असायचं, घरामध्ये जसं तुम्ही दुसरा मजला तयार करता ना, तर तसा मातीचाच काय सांगा एक धाबा टाकला जायचा आणि मग त्याच्यावर शिडीनं चढून जाऊन लोक झोपायचे, लक्षात घ्या. असं मग माणूस घरी नाही म्हटलं, घरात कोणी फिरून आला तरी धाब्यावर चित्रपटात वगैरे कधी कधी दाखवते, तर तशी आपल्या पठारावर. आणि कोकणात गेलं तर उतरत्या छपराची घरे, डायरेक्ट उतरतं छप्पर. त्याचं कारण जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये पाणी गळू नये, उतरत्या छपराची घरे असं. विखुरलेल्या वसाहती या प्रदेशात आढळतात. विखुरलेल्या वसाहती, आता विखुरलेल्या म्हणजे कशा सांगा, दूर दूर असणाऱ्या, बरोबर आहे. म्हणजे इकडे काय सांगा जंगलांचा एरिया जास्त असेल, हवामान खास नसेल, विरळ आहे ना, अरुणाचल प्रदेश, राजस्थान वगैरे, उंच सकल डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगलांचा प्रदेश, वाळवंटी प्रदेश, ह्या सगळ्या प्रदेशामध्ये विखुरलेल्या वसाहती आपल्याला पाहायला मिळेल असं आपण कन्सिडर करू, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा कंटेंट आपण बघूया या ठिकाणी. झालाय नाही, हे व्हायचं आहे, हे झालं, ठीक आहे. चला, हा आता बघा, रिकामी जागा, यामुळे मूळ वस्तीतून लोक नवीन जागी जाऊन स्वतंत्र वस्त्या करतात. म्हणजे तुम्ही एखादं ठिकाण सोडून देऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन तुम्ही वस्ती का बरं करता किंवा घरं बांधून तिथे का बरं राहता, त्याची कारणं तुम्हाला काय सांगा येणं जरुरी आहे. अरे बरोबर आहे ना. एखाद्या ठिकाणी काय सांगा, मूळ ठिकाणी तुम्ही काय सांगा न राहता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन का बरं, तर ते सिंपल आहे. वाचलं नाही वाचलं तरी आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी, तर हे बरोबर आहे. नवीन काहीतरी करायचा, रिस्क, नवीन साधन संपत्तीचा शोध. तिकडे काय सांगा, साधन संपत्ती म्हणजे जमीन, ऊन, वारा, पाऊस, सुपीक नापीक, अरे बरोबर आहे ना, हाही एक मुद्दा. आणि स्थलांतराची तयारी, या सर्व गोष्टीमुळे दुसऱ्या ठिकाणी आपण जातो. विखुरलेल्या वस्त्या म्हणजे गटसमूहातील रिकामी जागा होय. तर अंतरात्मक विलगता म्हणजे अंतर, डिस्टन्स वाढलेला आहे आणि अलग अलग झालेलं आहे, म्हणून अंतरात्मक विलगता. महाराष्ट्रात रिकामी जागा या भागात विखुरलेल्या वसाहती आढळतात. हे तुम्हाला सांगितलं. सह्याद्रीचा घाटमाळ, पूर्व महाराष्ट्रातील टेकड्यांचा प्रदेश, चिरोली, भामरागड, सुरजागड टेकड्या,
सातपुडा पर्वत टेकड्यांचा प्रदेश, विखुरलेल्या वसाहती. बघा, रिकामी जागा विखुरलेल्या वस्त्यांचे प्राबल्य आहे. कुठे सांगा? कोकणात. दूर दूर घरं, आधी बोललो होतो मी, फार्म हाऊस, शेतोशेती, काय सांगा, म्हणजे असं गच्च वस्ती नाही, ज्याच्या त्याचं शेत आणि जिथे तिथे काय सांगा? घरं. असं लक्ष द्या. कृषीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शेतावर विखुरलेल्या वसाहती आढळतात. रिकामी जागा यामुळे विलगतेची प्रवृत्ती वाढून विखुरलेल्या वसाहती निर्माण होतात. कशामुळे? जातीवर्णाची व्यवस्था, लोक दूर दूर राहतात. तुम्ही गावामध्ये सुद्धा पुरे असते, बेघर म्हणता, गोंडपुरा म्हणता, माळीपुरा म्हणता, कुंडीपुरा म्हणता, अरे बरोबर आहे ना. तर ते जाती वर्ण व्यवस्था, धार्मिक भिन्नता, मुसलमानांची वसाहत वेगळी, हिंदूंची वेगळी, असं गावागावात असते. मग तिकडे काय सांगा? मुसलमानांच्या बस्तीमध्ये हिंदू काय सांगा? जमीन प्लॉट विकत घेत नाही. अरे समजत आहे ना. तर तसे मुद्दे पाहतात. तुम्ही इकडे जाऊन पाटीपुऱ्यात किंवा इकडे काय म्हणून सांगा, कळम चौकात प्लॉट घेता का? इकडे घर बांधून राहतो बा. तर तसं होतं नसते. म्हणून तसं मग बघा, धार्मिक भिन्नता, वांशिक भिन्नता, वरील सर्व. विखुरलेल्या वसाहतीमध्ये कुटुंबे रिकामी जागा असतात, आत्मनिर्भर असतात. आत्मनिर्भर म्हणजे कोणाशी काही देणं घेणं नाही, स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकतात. विखुरलेल्या वसाहती रिकामी जागामध्ये आढळतात. तर आदिवासी जमाती, हे आदिवासी जाती नाही, कारण आदिवासी जाती जर म्हटलं, जात म्हटलं की शेड्यूल कास्ट, काय सांगा? शेड्यूल लक्षात घ्या, कास्ट होता, SC होईल, हे ST होईल, शेड्यूल ट्राईब म्हणून आदिवासी जमाती. प्रादेशिक विकासाकरिता रिकामी जागा कारणामुळे मूळ वस्त्यांचे केंद्रीकरण होऊन विखुरलेल्या वसाहती निर्माण होतात. तर धरण निर्मिती, याच्यामुळे लोक उठून जातात. विद्युत प्रकल्पामुळे, खनिजांचा शोध यांच्यामुळे लोक जाऊन तिथे वसतात, दूरदूर वसतात. विखुरलेल्या वसाहती कशाही निर्माण होतात. विखुरलेल्या वस्त्यांची रिकामी जागा वैशिष्ट्य आहे. तर एक अंतरात्मक विलगता, बिलकुल बरोबर. अनेक वाड्या वस्त्या, इथं वाडा, तिथं वाडा, इथं वाडी, याच्या घरात म्हणजे याच्या शेतात घर, त्याच्या शेतात घर असं. पर्यावरणाशी अधिक निकट, सिंपल आहे, शेतात आहे, बरोबर आहे, डोंगर दऱ्यात आहे, पर्यावरणाशी काय सांगा? सानिध्य आहे, असं लक्षात घेऊ. ठीक आहे. केंद्रित वसाहतीची निर्मिती कशामुळे होते? तर पहिल्यांदा संरक्षण. समजा लोक काय करतात? एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात. कशासाठी? माणूस हा समाजशील प्राणी आहे, एकमेकाचा सहयोग, संरक्षण. दुसरी गोष्ट समूहाची प्रवृत्ती, समाजशील प्राणी आहे, समाजप्रियता आणि प्राकृतिक मर्यादा, हे सगळ्या गोष्टी. महाराष्ट्रात प्रामुख्याने रिकामी जागा येथे केंद्रित वसाहती आढळतात. हे कुठे सांगा? दख्खनच्या पठारावर सगळी घरं काय सांगा? एकत्र. कोकणात कशी आहे? विखुरलेली आहे बरीच. मुंबई, पुणे, ठाणे हे जर सोडले, बाकी कोकण काय सांगा? पूर्ण विखुरलेलं. केंद्रित वसाहतीमध्ये रिकामी जागामध्ये लोकवस्ती असते, मध्यभागी काय असते? लोकवस्ती असते. म्हणताना आपण मेन चौक म्हणतो गावाचा, तसं शहराचा मेन चौक तसं. तर केंद्रित वसाहतीमध्ये सर्वसाधारणपणे रिकामी जागा गाव वसवण्याची वापरावी असा संकेत असते. तर हे लक्षात ठेवा, केंद्रित वसाहती जे असतात तिथे भरड आणि मुरमाड जमीन, म्हणजे जी जमीन चांगला पोत आहे तर ती जमीन त्यासाठी वापरायची नाही, असं काय सांगा? ठरलेलं असते, हे समजून घ्या. गावाच्या वस्तीला पांढरी किंवा गावठाण अशा शब्दाचा वापर प्रामुख्याने कोणत्या वसाहतीमध्ये केला जातो? तर केंद्रित वसाहतीमध्ये काय सांगा? केला जातो. महाराष्ट्रात केंद्रित वसाहतीची रिकामी जागा या प्राकृतिक घटकामुळे होते. म्हणजे कशामुळे? बघा, नद्यांच्या खोऱ्यामधील पाण्याची उपलब्धता, पाणी आहे म्हणून लोक जमत आहे, बरोबर. खोऱ्यामधील जास्तीत जास्त लागवडीखाली आणणे, जमीन, हेही बरोबर. नंतर प्रतिकूल पर्यावरणात सहकार्य एकमेकांना, आणि कोण सांगा? संरक्षण. तर सर्व कारण काय सांगा? बरोबर. या कारणामुळे केंद्रित वसाहतीची निर्मिती होते. नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक मृदा, यस. कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग, तेही यस. वाहतूक सुविधा, यस. हे सगळे आता तसेच उदाहरणं दिला त्या ठिकाणी. रिकामी जागा या सामाजिक कारणामुळे केंद्रित वसाहती निर्माण होतात. परकीय आक्रमणापासून संरक्षण, मी म्हटलं होतं आधीचा विषय. नैसर्गिक आपत्ती बचाव, हिंसाचार व श्वापदे यांचा प्रतिकार, हे सुद्धा वरील सर्व. केंद्रित वसाहतीमुळे मानवास शिक्षण व आरोग्य सुविधा मिळतात. करमणूक, श्रद्धास्थाने, वाहतूक, व्यापार, सर्व सुविधा मिळतात. केंद्रित वसाहतीमधील घरे परस्परापासून जवळ असतात. केंद्रित वसाहतीमध्ये सामाजिक सुविधा असल्याने लोकांच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, आता यवतमाळात सगळ्या गरजा पूर्ण होतात तुमच्या. काही पैसा असला की ओके, सर्व लक्षात घ्या. आता केंद्रित वसाहतींना स्थल व काल सापेक्ष वितरणामुळे रिकामी जागाचा आकार प्राप्त होतो. सर्वच आकार, रेषीय केंद्रीकरण होते, वर्तुळाकार केंद्रीकरण होते, चौरसाकृती, आयताकृती केंद्रीकरण होते. मी तुम्हाला सांगितलं, आता आकाराचं काही महत्त्व एवढं उरलेलं नाही. केंद्रित वसाहतीमध्ये सामान्यतः कोणत्या धर्माचे लोक राहतात रे? सगळे, सजातीय, स्वधर्मीय, सपंथीय, सर्व. केंद्रित वसाहतीमध्ये केंद्रीकरण आणि अति प्रमाणात झाल्यास
मात्र सामाजिक, धार्मिक, राजकीय संघर्ष काय सांगा सुरू होतात. नंतर केंद्रित वस्त्या प्रामुख्याने रिकामी जागा घटकाचा जास्तीत जास्त लाभ उठवू शकतात. सांस्कृतिक दृष्ट्या यांच्यातील विकासाचा स्तर विकेंद्रित वस्त्यापेक्षा उच्च असतो. बरोबर, डेव्हलपमेंट जास्त होईल. भौगोलिक घटकाचा जास्तीत जास्त लाभ उठवू शकतात. महाराष्ट्रात मुख्य ग्रामीण वस्त्यांच्या सभोवती कृषी क्षेत्रातील वस्त्या किंवा वाड्या मिळून संमिश्र वसाहती बनलेल्या आहेत. म्हणजे मुख्य ग्रामीण वस्ती, त्याच्या आजूबाजूला काय सांगा विस्तार, बृहत मुंबई म्हणतो ना आपण तसं. सांस्कृतिक, सामाजिक व शासकीय दृष्ट्या एका वसाहतीच्या वाड्या संमिश्र वसाहतीमध्ये मूळ वसाहतीशी संलग्न असतात. मूळ वसाहतीशी काय सांगा लागून असतात. नदी किंवा डोंगरामुळे अडक झालेली एकाच नावाची अशी 2 गावे महाराष्ट्रात दिसून येतात. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात अशी काय म्हणून सांगा 14 खेडी आहे. टिपिकल प्रश्न एखादा येऊन जातो. नदी, टेकडी, डोंगराचा अडथळा, पाणी पुरवठा, शेतजमिनीची उपलब्धता, सामाजिक किंवा व्यावसायिक विकेंद्रीकरणामुळे एकाच वसाहतीचे विखंडन झाले असेल तर याला काय म्हणून सांगा विखंडित अपखंडित वसाहती असे म्हटल्या जाते, असे लक्षात घेऊ. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. ग्रामीण वसाहतीच्या दुय्यम कार्यामध्ये दुय्यम कार्य काय येते सांगा दुकानदारी. दुय्यम कार्य दुकानदारी, ते दू लक्षात ठेवून घ्या काय येते ते. पहा, महाराष्ट्रात रिकामी जागा आल्यास लक्षात घ्या, ग्रामीण भागातील लोकांचे तांडे झुंडी शहराकडे येतात आणि परिस्थिती सुधारल्यावर परत काय सांगा जातात. लक्षात घ्या, जमले तर काही शहरात राहतात. कोण, पूर आला, दुष्काळ आला, नैसर्गिक काहीच नाही झालं खेड्यात तर लोक कुठे येतात कामधंदा करण्यासाठी शहराकडे. महाराष्ट्रात अवर्षणाचा परिणाम ग्रामीण भागामध्ये शेतकरी, मजूर, अल्पभूधारक सर्वांवरच होतो. तीव्र अवर्षण काळात रिकामी जागा यामुळे पाणी टंचाई, अन्नधान्य टंचाई, बेरोजगारी, कुटुंबाची कुटुंबे तांड्यांनी कुठे सांगा शहराकडे येतात. बिलकुल बरोबर. खेड्यामधील लोकांचा शहराकडे ओघ रोखण्यासाठी लक्षात घ्या, रिकामी जागा उपलब्ध करून दिल्यास शहराकडला ओघ कमी होईल. काय, शासकीय योजना, खेड्यात कामकाजाची उपलब्धता, नंतर योग्य सुविधा, तर शहराकडे येणारे लोक काय सांगा थांबेल, असं आपण गृहीत धरू. चला त्याच्यानंतर काय सांगा वेगळे प्रश्न, तर ते झोपडपट्ट्या आणि इतर संदर्भातले प्रश्न आपण इथे बघूया आणि ते सुद्धा प्रश्न क्लिअर करून घेऊ. पहा, रिकामी जागा म्हणजे नागरी जीवनाला झालेला कॅन्सर होय, म्हणजे कोण सांगा झोपडपट्ट्या. महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी रिकामी जागामुळे लक्षात घ्या रोजगार मिळण्याच्या आशेने लोक शहरात आले. कशामुळे, अवर्षण, पाऊस पडला नाही म्हणून. झोपडपट्ट्यांना नागरी समाजरूपी शारीरिक रोग समजावा की नगरवाढीतील एक अपरिहार्य टप्पा समजावा याबाबत शास्त्रज्ञामध्ये एक मत नाही. ते म्हणताय शहर वाढत आहे की हा प्रॉब्लेम आहे. एका विशिष्ट कार्याकरिता राखून ठेवलेल्या आणि काही काळ रिकाम्या झालेल्या जागेतही विशेषतः बाहेरून कामाच्या शोधार्थ असलेल्या खालच्या दर्जाची कामे करत असलेल्या लोकांची वस्ती बहुधा कोण सांगा झोपडपट्टी. झोपडपट्टीचे अस्तित्व हे आधुनिक पक्षीय राजकारणामुळे काय सांगा आता ते बिघडलेलं आहे. म्हणजे प्रतिपक्षाविरुद्ध प्रचार करण्याचे एक महत्त्वाचं साधन झालं. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे नागरी भागातील झोपडपट्ट्या पुनर्वसनाला गती प्राप्त झाली आहे. टिपिकल प्रश्न एक बनू शकतो, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प. पहा, प्रकल्पाच्या अंमलबजावणी नागरी भागातील झोपडपट्ट्या पुनर्वसनाला गती प्राप्त झालेली आहे. 2001 सालच्या जनगणनेनुसार मुंबईतील झोपडपट्टीत मुंबईतील रिकामी जागा लोकांचे झोपडपट्टीत वास्तव्य आहे. तर आता डोक्यात घ्या, डोक्यातला ट्यूबलाईट लावा. 49% अर्धे मुंबईचे लोक झोपडपट्ट्यात राहतात. किती म्हणत आहे सांगा, 49%. पहा, अशा पद्धतीनं आता आपणही गेलो तरी आपला नंबर तिथंच लागणार आहे. लक्षात घ्या, कारण तिथलं भाडंच आपल्याला काय सांगा परवडणार नाही आहे, ते लक्षात ठेवा. नाहीतर म्हणाल मी राहतो फ्लॅटमध्ये, बरोबर आहे, मग ते 40,000 रुपये काय म्हणते सांगा महिना फ्लॅटचा. ठीक आहे, तुमच्या पगार आहे 20,000 रुपये, लक्षात घ्या. तर अशी परिस्थिती. 2001 सालच्या जनगणनेनुसार मुंबई झोपडपट्टीमध्ये साक्षरतेचे प्रमाण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, 83%. भयंकर झालं ते प्रमाण, हे लक्षात घ्या. आता इथे सांगा महाराष्ट्राचं प्रमाण किती आहे. महाराष्ट्राचं साक्षरतेचं प्रमाण 2011च्या जनगणनेनुसार 82.91 आहे का बघा बरं. 82.91% असं काय सांगा प्रमाण आपल्याला पाहिजे, हे लक्षात घ्या. 2011
तर 2001 सालच्या जनगणनेनुसार मुंबई झोपडपट्टीमध्ये साक्षरतेचे प्रमाण 83%. 2001 सालच्या जनगणनेनुसार मुंबई झोपडपट्टीमध्ये लिंग गुणोत्तर तर 769. कमी आहे लिंग गुणोत्तर, 700 किती 69. झोपडपट्ट्या फक्त भारतातच आहेत असे नाही, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स सर्वच ठिकाणी आहे. अवैधरित्या गोंधळाने बळकवलेल्या, अविकसित, दुर्लक्षित, दाट लोकसंख्या असलेल्या, मोडकळीस आलेल्या दुर्लक्षित वस्तीला गलिच्छ वस्ती असे म्हटले जाते. ही व्याख्या गलिच्छ वस्तीविषयक परिसंवाद ह्यांनी केलेली आहे. गलिच्छ वस्त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये कशी रे? जुनाट, अपुऱ्या जागा, स्वतंत्र संडास, स्नानगृहे, शयनगृहे यांचा अभाव, वीज पाण्याचा पुरवठा नाही, सगळेच वैशिष्ट्ये. गलिच्छ वस्त्यांचे निर्मूलन हे कशाद्वारे? नागरी शासन, नागरी समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते ह्यांचा एक कायमचा प्रश्न बनलेला आहे. गलिच्छ वस्ती निर्माण होण्याची प्रमुख कारणे लोकांचं स्थलांतर, नैसर्गिक आपत्ती, नंतर दारिद्र्य, स्पर्धात्मक भांडवलशाही व्यवस्था वगैरे सर्व हे सगळे. रिकामी जागा याविषयी अभ्यास चालू आहे, तसेच निर्मूलनाचे प्रयोगही ठिकठिकाणी चालू आहे. परंतु झोपडपट्टी संपूर्णपणे कोणत्याच देशातून नष्ट झालेली नाही. म्हणजे झोपडपट्ट्याचा उगम का बरं होतो, वाढ का बरं होते, कसे, म्हणजे हे थांबण्याचा प्रश्नच नव्हे ना, ते चालतच राहणार आहे. कारण काय होत आहे, लोकसंख्या वाढत आहे, सगळ्या गोष्टींचं काय सांगा काम सुरू आहे. रिकामी जागा लोकच झोपडपट्टीमध्ये राहणे पत्करतात किंवा तेथेच त्यांना राहणे सोयीचे किंवा क्रमप्राप्त ठरते. कोण? प्रचलित व्यवस्थेत न सामावू शकणारे, सांस्कृतिक जीवनात समरस किंवा स्वीकृत न झालेले, आर्थिक सांस्कृतिकदृष्ट्या अधिक निम्न, हा सगळ्यात महत्त्वाचा तिसरा पॉईंट आहे. आर्थिक सांस्कृतिकदृष्ट्या निम्न पातळीवर असणारे. गलिच्छ वस्त्या रिकामी जागामुळे निर्माण होतात. तर घरांच्या रचना, किमती वाढत्या, स्वच्छ सोयी नाही, ह्या सगळ्यांना. एखाद्या वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या रिकामी जागा यामुळे ती वस्ती कालांतराने गलिच्छ बनते. स्वतःच्या कल्पना, सवयी म्हणा, विशिष्ट प्रवृत्ती यामुळे. गलिच्छ वस्तीचे मूळ रिकामी जागा या प्रक्रियेस अनुसरून गलिच्छ वस्त्या निर्माण झाल्याचे दिसून येते. म्हणजे मग एखादे क्षेत्र पूर्वीच्या कार्यास अपात्र किंवा अवास्तव, दुसऱ्याच कार्याचे यावर अतिक्रमण, जमिनीच्या किमतीमध्ये चढउतार, या सगळ्यामुळे ती गलिच्छ वस्ती झालेली असते. नंतर काय म्हणते, रिकामी जागा या बहुधा झोपडपट्ट्या असतात. तर एखाद्या विशिष्ट कार्याकरता राखून ठेवलेल्या जागेवर वस्ती, काही काळ रिकाम्या झालेल्या जागेवर वस्ती, निम्न दर्जाची काम करणाऱ्या लोकांची वस्ती म्हणजे कोण होय सांगा? झोपडपट्टी होय. असे आपण काय करू सांगा? लक्षात घेऊ. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता पहा इथे पुढचा पाहू आपण. काही जे टिपिकल प्रश्न असतात त्यांना आपण सोडायचं नाही. तो 49% वाला मुंबईचा वगैरे प्रश्न काय सांगा येऊ शकतो, ते लक्षात ठेवायचं. पहा, शहरीकरणाच्या प्रक्रियेत रिकामी जागा अशा वस्त्या झोपडपट्ट्या बनतात. जसं लोहमार्गाचा पट्टा, लोक कामावर जातात. रस्ते मार्गाचा पट्टा, कारखान्याजवळची छोटी मोठी घरे, त्या सगळ्या झोपडपट्ट्या. मोठ्या नगराकडे धाव घेणाऱ्या लोकांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी रिकामी जागा उपाययोजना अंमलात आणता येते. कोणकोणत्या? तर बघा, खेड्यात शेतीचं उत्पादन वाढवा, शेतजमिनीचं फेरवाटप करा, लहान लहान शहरामध्ये उद्योगधंद्याकरता नवीन काय सांगा प्रकल्प वगैरे सुरू करा, संधी प्राप्त करून घ्या, सर्व उपाय करता येईल. झोपडपट्ट्यामधील लोकांना रिकामी जागा उपाययोजना. आरोग्य संपन्न घरात हलविणे, झोपडपट्टी पूर्णतः नष्ट करणे, राहणीमान दृष्ट्या योग्य घरात हलविणे, सगळे उपाय करता येईल. पॉसिबल वाटते? अजिबात नाही. लक्षात घे, शक्यच नाही. आणि कोण घरात येऊ देणार आहे कोणाच्या? बरोबर आहे. इंचासाठी इथं भांडण होऊन राहिलं. लक्षात घ्या. संयुक्त राष्ट्र संघाने झोपडपट्टी निर्मूलनासाठी उपाययोजना अहवालात उपाययोजना नमूद केल्या. आता उपाययोजना कोणकोणत्या आहेत ते बघा. शहरवाढीस बाधक ठरणाऱ्या वस्तीस अन्यत्र निर्वेद जागी हलवणे. कुठे हलवणार आहे? उपाययोजना तुम्हालाही सांगता येते, उपाययोजना मलाही सांगता येते. अरे बरोबर आहे ना, पण तसं प्रॅक्टिकल होते का, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आरोग्य सोयी सवलती उपलब्ध करून वस्त्या सुधारणे, स्वतःची घरे बांधू शकणारे किंवा बांधू न इच्छिणाऱ्या लोकांची सोय करणे, त्यांना फक्त निवारा पाहिजे अशांना आवश्यक सोयी करणे, सर्व उपाययोजना. झोपडपट्टीची समस्या कशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे? सामाजिक, आरोग्य, नीतिमत्ता, सर्व दृष्टीने. झोपडपट्टीमध्ये कोणाला आसरा मिळतो? गुन्हेगारी प्रवृत्ती, अनैतिक व्यवहार, अवैध व्यवहार, सगळ्यांना. महाराष्ट्रात नागरी भागातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी रिकामी जागा योजना राबवल्या जात आहे, हा महत्त्वाचा प्रश्न. तर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास म्हाडापासून घरं मिळतात. याच्यामध्ये तुम्ही इकडून जे मुंबईमध्ये नशीब आजमावायला गेलेले जे काही हे असतात ना ॲक्टर वगैरे, त्यांचंही नावं येतात त्या घरामध्ये. लक्षात घ्या. तर आता पहा, ही ये करेक्ट आहे, लक्षात घ्या. तर इथे काय म्हणून सांगा? झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी तर एक गृहनिर्माण, लक्षात घ्या.
त्याच्यामध्ये एक शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित, काय म्हणून सांगा, सिडको. तर इथे शब्द वेगळा वापरला, झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन म्हटलेलं आहे. तर इथे पहा, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, फक्त हे शेवटचे होईल. कोण, सी आणि कोण सांगा, डी. तर हे इतर लोकांसाठी आहे, हे लक्षात घ्या. तर सी आणि डी असं आपण उत्तर देऊ. महाराष्ट्रात दारिद्र्य रेषेच्या कुटुंबासाठी व ग्रामीण क्षेत्रातील दुर्बल घटकासाठी दर्जेदार घरे पुरवण्यासाठी राज्य शासन रिकामी जागा योजनांची अंमलबजावणी करत आहे. तर हे बघा, ग्रामीण क्षेत्रातील दुर्बल घटकांसाठी दर्जेदार घरे पुरवण्यासाठी कोणत्या योजना? मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. लक्षात घ्या, मुंबई महानगर विकास प्राधिकरण. हे तर आपल्या ग्रामीण भागात पसरलेलं नाही, मात्र काय पसरलेलं आहे? इंदिरा आवास योजना. त्याचं नाव बदललं आहे मोदी साहेबांनी, प्रधानमंत्री आवास योजना. तर ते बी आपण पाहिजे. ठीक आहे, मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प. लक्षात घ्या, मुंबईचं आम्हाला काय करायचं, आम्ही फुकटही जात नाही म्हणा, बरोबर आहे. म्हणजे मुंबई काही एकच शहर आहे का महाराष्ट्रात किंवा देशात, बरोबर आहे. राजीव गांधी ग्रामीण विकास योजना. तर बी आणि कोण सांगा, डी. ठीक आहे, रिकामी जागा याद्वारे झोपडपट्टी, आणि हे झोपडपट्टीचा एवढा काही प्रश्न आहे ते फक्त मुंबईचाच होय. हा पहा, म्हणून याच्यात जास्त काही डोकं लावायचं नाही, प्रश्न विचारत नाही. रिकामी जागा याद्वारे झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्यात म्हाडा कामगिरी बजावत आहे. तर हे बघा, म्हाडा कशात? झोपडपट्ट्यांचे निर्मूलन करणे, त्या जागेचा विकास करण्याकरता पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आवश्यक सोयी सुविधा देणे, झोपडपट्टीवासियांना घरे व सदनिका बांधणे. हे काय सांगा? सर्व. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र शासन एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम रिकामी जागा यासाठी राबवत आहे. कशासाठी बघा, तर शहरी गरिबाकरता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, राज्यामधील या योजनेतून 5 मोठी शहरे वगळणे, इतर शहरामधील झोपडपट्टी वासियांसाठी समूह पद्धतीने काय सांगा, हा कार्यक्रम राबवणे. हे सर्व. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम राबवण्यासाठी कशा पद्धतीने अर्थसहाय्य प्राप्त होते? तर भारत सरकारचे 80% अर्थसहाय्य आहे, राज्य सरकारचं 8% आहे, उर्वरित 12% लाभार्थ्याचे योगदान. म्हणजे तुम्हाला 100 रुपये भेटत असेल तर तुमचे 12 रुपये नगदी त्यांना दाखवा लागते हातामध्ये. तुम्हाला 1 कोटी जर सहाय्य मिळत असेल, भेटत नाही, लक्षात ठेवा, फक्त 1 कोटी जर मिळत असेल तर 12 लाख तुमचे पाहिजे. नंतर काय सांगा, 1 लाख मिळत असेल तर तुमचे 12,000. असं तुम्हाला हे वरील सर्व प्रकारचं सहाय्य या ठिकाणी काय सांगा मिळत असते, असे आपण लक्षात घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट बघा, प्रश्न कोणते येतात म्हटलं त्याला सोडू नका, वाया जाऊ देऊ नका. राज्य सरकार झोपडपट्टीतील राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासाठी कोणती धोरणे आखत आहे? झोपडपट्टीवासियांना त्याच झोपड्यासाठी मालकी हक्क देणे. देऊन राहिलं सरकार हे. म्हणजे जागा कोणाची आहे सरकारला काही घेणं देणं नाही, कोणत्या विशिष्ट कामासाठी आहे त्याचं काही देणं घेणं नाही. सरकार म्हणजे ज्या सरकारनं दिलं त्या सरकारची वोट बँक वाढते ना. म्हणजे एक मायबाप सरकार समजते, आम्हाला घर दिलं कुठं? मुंबईमध्ये, बरोबर आहे, अशी परिस्थिती. आरोग्यात दर्जेदार सुधारणा करणे, लोकांच्या ढासळलेल्या आरोग्याच्या दर्जाच्या पातळीत वाढ करणे. सर्व. महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत रिकामी जागा याद्वारे यशस्वीपणे निवारा पुरवला. तर हे 1955 पासून 2009 ऑक्टोबरपर्यंत 582 प्रस्ताव पूर्ण झाले. 1,11,444 झोपडपट्टीतील कुटुंबियांचं पुनर्वसन झालं. मोठ्या प्रमाणात गरिबांना निवारा पुरवला गेला. तर ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्र शासनाने केलेल्या आहे. आता गरीब लोक महाराष्ट्रातून संपलेले आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं मागे, म्हणून तो म्हणे आता आमदारांना घरं बांधून देतो म्हणे. माहिती आहे, बातमी होती 300 आमदारांना, म्हणजे असे म्हणून ते लोक एकदा शिंदेला पटलं नसावं. ते म्हणे तू घरं बांधायचं काम कर, तोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, बरोबर आहे. घरं बांधून देतो म्हणल्यावरही पाठिंबा दिला नाही. म्हणजे इमॅजिन करा, कोणाच्या मागे गेले? शिंदेच्या मागे. लक्षात घ्या. आता बघा, झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम जलद गतीने होण्याच्या दृष्टीने शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादितची स्थापना करून रिकामी जागा हे कार्य करण्यात आले. तर हे कार्य बघा, इथे 3024 सदनिका असलेल्या 26 इमारतीचं काम काय सांगा प्रगतीपथावर आहे. एवढ्या लोकांना घरं भेटणार आहे. मुंबईमध्ये घरासाठी अर्ज करायचा, तुम्हाला सांगतो लागला नंबर तर मुंबईत राहिले जायचं. लक्षात घ्या. इथे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईमधील धारावी झोपडपट्टी क्षेत्र प्रामुख्याने खाजण दलदल क्षेत्र होते. खाजण वने शिकलो आपण, ते दलदलीची वने, मँग्रोव्ह वने, त्या एरियामध्ये ही झोपडपट्टी आहे. डायरेक्ट कुठे? समुद्राला लागून. बघा, रिकामी जागा, धारावी झोपडपट्टीत प्रारंभी रिकामी जागा यांचे वास्तव होते. म्हणजे कोण होते? तर गुजरातमधले कुंभार होते, स्थलांतरित कुंभार. महाराष्ट्रीयन कातळी कमविणारे स्थलांतरित चर्मकार, कातळी कमविण्याचा उद्योगधंदा स्थापित हे लोक होते. उत्तर प्रदेशातील काशीद काम करणाऱ्या कलाकारांद्वारा
कापडाच्या व्यापारास काय सांगा सुरुवात झाली, म्हणजे ह्या झोपडपट्टीतील लोकांनी मुंबईला डेव्हलप केलं. म्हणजे मुंबईमध्ये जे काही कापडाच्या गिरण्या आणि बाकी गोष्टी, तर हे यांच्यापासून 19व्या शतकाच्या काळामध्ये सांगा झोपडपट्टी सुरू होण्याच्या सुरुवातीला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे शतक संपत आलं तेव्हा धारावीमध्ये तामिळनाडूमधून हे सगळे लोक आले. तमिळ आले, मुस्लिम आले, आदी द्रविडर आले, नाडर आले, हे सर्व लोक तिथे येऊन राहू लागले. भारत स्वातंत्र्य व्हायला 50 वर्ष बाकी होती तेव्हाच 1960 साली प्रसिद्ध समाजसेवक रिकामी जागा यांच्या प्रेरणेने धारावी झोपडपट्टी वासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी धारावी सहकारी गृहनिर्माण सोसायटीची स्थापना झाली. M.V. दोरास्वामी M.V. दोरास्वामी यांनी काय सांगा ती काय म्हणू तर एक सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापना केली होती. मुंबईमधील एकूण झोपडपट्टीमधील 2011 सालची लोकसंख्या सुमारे लक्षात घ्या. इथे काय म्हणून कोटी लाख देणं जरुरी होता. मुंबईमधील एकूण झोपडपट्टीमधील 2011 सालची लोकसंख्या सुमारे 70 लाख वगैरे असणं जरुरी आहे. भारतामध्ये 2001 साली झोपडपट्टीवासियांची लोकसंख्या 7.52 कोटी होती. ती 2011 साली 9.3 कोटी म्हणजे वाढलेली आहे. हा टिपिकल प्रश्न होऊ शकतो. धारावी झोपडपट्टीच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी कशाची गरज आहे तर सामाजिक, आर्थिक, राजकीय इच्छाशक्ती आणि मानसिकता या सर्वांची गरज आहे. महाराष्ट्रात ग्राम स्वच्छता अभियान यांच्या नावाने राबवलं जाते. संत गाडगेबाबांच्या नावाने राबवलं जाते. स्वच्छता म्हणजे काय होय तर प्रसन्नता, पवित्रता, समाधान, प्रगती, स्वावलंबन, स्वरोजगार, प्रदूषणापासून पर्याय, आरोग्य आणि सर्वोदय हे सर्व म्हणजे कोण होय सांगा स्वच्छता होय, असं आपण लक्षात घेऊ. संत गाडगेबाबांनाच रिकामी जागा ही बिरुदावली दिली जाते. झाडू व स्वच्छतेचा नंदाजी. गाडगेबाबांनी हाती खराटा घेऊन स्वच्छता केली म्हणजे श्रम संस्कृतीचं काय सांगा उदात्तीकरण केलं. महाराष्ट्र शासन संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रामुख्याने ग्रामीण भागात रिकामी जागा याचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबवले जाते. तर कशासाठी म्हणू तर लक्षात घ्या इथे शौचालय याचा काय म्हणून सांगा उपयोग करावा. गावाकडे शौचालयाचा उपयोग तुराट्या, पराट्या, कचरा भरण्यासाठी होतो, तर त्याचा उपयोग करण्यासाठी अभियान राबवलं जाते. मुद्दा समजला प्रत्येकाला. तर हे प्रश्न रिपीट वाचा, लक्षात घ्या. याच्यावर काही एकही प्रश्न विचारला नाही म्हणून आयोगाचे प्रश्न काही इथे टाकले नाही. ठीक आहे. तर चला तुमचं जे कंटेंट आहे पुढे पर्यावरण नाही पर्यटन आणि रस्ते हे झालं की महाराष्ट्राचा भूगोल संपेल. ठीक आहे. बाकी आपण नंतर बघू.